हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता ॲक्च्युली काय झालं ना, मी इन्स्टा स्क्रोल करत होते आणि तशी मला भूक लागलीच होती बिकॉज 7:30 वाजलेत. पण मला स्वयंपाक करायचा ना कंटाळा आला होता. सो मग म्हटलं काहीतरी म्हणजे नाही का, इंस्टाग्रामवर मी अशीच इझी रेसिपी सर्च करत होते, तर तिथं मला आहे ना सुजी बॉल्सची एक रेसिपी दिसली. सो म्हटलं ट्राय करून पाहून नेमकं काय. लुकवर नका जाऊ बिकॉज आज 15 ऑगस्ट आहे, तरी पण आज आम्हाला क्लास होता आणि रेग्युलर जसे पूर्ण सकाळपासनं दुपारपर्यंत जसा क्लास असतो तसा क्लास होता. बिकॉज आमच्या क्लासवाल्यांचं म्हणणं आहे, इफ यू गेट प्लेस इन US कंपनीज, तर मग तिथं तुम्हाला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीची सुट्टी नसती. सो 26 जानेवारीला पण मी क्लासला गेले होते. आज 15 ऑगस्ट आहे, आज पण मी क्लासला चालले. मला मम्मी म्हणते आज कसं काय क्लास आहे. म्हटलं 26 जानेवारीला पण सुट्टी नव्हती, आज कसं काय क्लास आहे. तर आता मी इथं म्हणजे इकडं आले होते, तर इथं तर बघितला त्या बॅगची बघा काय हालत झाली. इथनं फाडली, इथनं फाडली, इथनं असं हे केलंय. म्हणजे हे कोणत्या पॅकिंग केलंय मला ते कळत नाही. तर दुकानातून तर आमच्याच आणलंय, काय माहिती. तर आता मी सामान बघून घेते काय काय आहे. जसं तेवढं त्या रीलमध्ये दाखवलं होतं, पाहू ते सगळं सामान घरी आहे का, आणि नसलं तर थोडंफार जुगाड तर करूच शकतो आपण. आता इथे मी कढईत पाणी टाकलंय, 1 ग्लास मीठ टाकलंय, तूप टाकलंय आणि आता रवा टाकणार आहे. एक मिनिट, मला फोन पकडून कळत नाही. रवाही टाकलाय, तर आता ह्याला करून घेऊ. पुढं काय होतं ते मी विसरले, तो रील बघून परत कर. तर ह्याला त्या रीलच्या प्रमाणे 5 मिनिटं असं हलवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ना थंड झाल्यावर त्याचे बॉल्स बनवायचे आहेत. तर चला आता 5 मिनिटं हलवू आणि मग थंड झाल्यावर बॉल्स बनवू. सो फायनली आता हे थंड करायला ठेवलंय. आता ह्याला जो तडका द्यायचा आहे त्याची तयारी करून घेऊ. हे अजून गरमच आहे. सो बॉल्स बनवायच्या आधी त्याचा तडका बनवू आणि मग बॉल्स बनवून घेऊ. सो फायनली हे बॉल्स आता तयार झाले. तर आता मी इथं सामानही काढून घेतलंय. तर चला आता तेल, तेल जास्त झाले. त्याच्यात जिरी, मोहरी वगैरे. माझ्याकडे सध्या मोहरी नाहीये. ते नंतर कढीपत्ता, मिरची, आणि कलर येण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. ते पण सुकी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर तुम्हाला जो आवडतो ना तो मसाला टाकायचा. माझ्याकडे आता सांबर मसाला आहे, तुम्ही सांबर मसाला टाका. थोडीशी हळद आणि तिखट होण्यासाठी थोडीशी मिरची पावडर. मी थोडीशी टाकली, तुम्ही तुमच्या प्रमाणे टाका. आणि त्याच्यानंतर ना हे बॉल्स टाकायचे. ह्याला मस्तपैकी हलवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर ना वरण कोथिंबीर टाकायची. चला खाऊन पाहूया आता ही कशी झाली रेसिपी. फायनली मी घेतलेत, आता खाऊन पाहू कसे वाटते. मस्त आहे, थोडेसे तिखट झाले ते. पण तुम्ही जो मसाला टाकसाल ना त्या मसाल्याचीच टेस्ट येणार आहे. सो ट्राय करून बघा. पण असं जर उशीर किंवा घाई होत असेल ना, तर मग त्यासाठी बेस्ट आहे आणि मुलांसाठी पण बेस्ट आहे. लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा कसं आहे.